तर मैदानामध्ये रंगणारा सामना आपण पाहू शकतो. क्वार्टर फायनलचा सामना दोन संघांच्या अगेन्स्ट पाहू शकतो आपण. एका बाजूला श्री मलंग वाडी, एक नवीन संघ आपल्याला पाहायला मिळाला आपल्या मलंगड विभागामध्ये, की एक आपली छाप सोडत असताना, एक प्रत्येक स्पर्धेमध्ये एक चांगला खेळ करत असताना सध्याच्या हंगामामध्ये. आणि चिंचवलीच्या ग्राउंडवरती, एक छत्रपती क्रीडांगणावरती एक क्वार्टर फायनलवरचा सामना खेळण्यासाठी आपण त्यांना पाहू शकतो. त्यांच्या अगेन्स्ट खेळणार जय भोले नेवाली. नेहमीच परी 11 जय भोले नेवालीच्या नावाने खेळताना पाहतोय आपण. आज नेहमीच चांगला खेळ करताना आज क्वार्टर फायनलमध्ये लढत पाहूया कोणता संघ कोणाला भारी पडतोय आणि कोणता संघ कोणाला या मैदानामध्ये नमवतोय. एक दोन्ही संघामध्ये चांगलं क्रिकेट रंगणार यात मात्र शंका नाहीये. पाहू शकतो आपण मैदानाच्या चारही साईडला प्रेक्षकांचा जल्लोष आणि यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहणाऱ्या सर्व क्रिकेट रसिकांचे सहर्ष स्वागत. जो संघ विजय होणार तो संघ एका ट्रॉफीचा हकदार होणार. बीजेपी चषक 2025 हे पर्व पाहू शकतो आम्ही. 4 दिवसीय शृंखला, 4 दिवसांमध्ये एक आमच्या 4 चमचमत्या ट्रॉफ्या पाहू शकतो. त्यांच्यावरती नजर लागली या संघाची. पाहूया कोणता संघ तिथपर्यंत पोहोचतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पहिलं षटक घेऊन येणार नयन, तर फलंदाजी मार्कवर स्ट्राइक एंडला पाहू शकतो आपण नितीनला. पहिला चेंडू पुढे फेकण्याचा प्रयत्न, परंतु त्याला काही मोठा फटका मारू शकत नाही. राहुलच्या हातामध्ये झेल, राहुल काही मिस करू शकत नाही. सुंदर झेल आणि फलंदाज नितीनच्या खेळीचा अंत. पहिल्या चेंडूवरती विकेट संपादित करतोय आणि संघाला एक चांगली अप्रतिम सुरुवात करून देतोय गोलंदाज नयन. मागच्या षटकामध्ये सुद्धा नयननं 4च धावेचं षटक फेकलं होतं आणि आपल्या संघाला फ्रंटला आणून ठेवलं होतं 54 धावेचं टार्गेट असताना. पाहूया दुसरा चेंडू. हा चेंडू उडवण्याचा प्रयत्न तिथे होता. माई चेंडूवरती येतोय, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. एकच धाव, एका धावेनं संघाचं अकाउंट ओपन होतंय. स्ट्रायकिंगला फलंदाज पहिल्यांदाच पाहू शकतो चेतनला, जो आतापर्यंत नो स्ट्राईकला राहून खेळ पाहत होता. हा चेंडू पुलचा फटका, क्षेत्ररक्षक हरेश काहीही करू शकत नाही. गॅप शॉट सिलेक्शन. हा येतोय पहिला चौकार. धावेनं धावफलक पुढे सरकत आहे. धावसंख्या धावफलकावरती 5 धावा. चेतनच्या बॅट मधून चौकार पाहायला मिळाला स्क्वेअर लेगच्या दिशेने आपण. हा चेंडू गतीमध्ये मिश्रण केलंय आणि पाहता क्षणी टॅप केला चेंडूवरती. खराब थ्रो पाहायला मिळाला आपल्याला. 1च्या जागी 2 धावा. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाला चेतन आणि अमनच्या दोघांच्या माध्यमातून.
पुढचा चेंडू एक शरीरावरती वेगाने टाकण्याचा प्रयत्न, डिफेन्स पद्धतीचा फटका पाहायला मिळाला आपल्याला चेतनच्या माध्यमातून. नयन विकेटनं स्टार्ट केलं म्हणजेच त्याचं षटक कसं काढावं याचा प्रयत्न करतोय फलंदाज चेतन, आणि 7 धावापर्यंत आपण रोख लावलाय पाहू शकतो नयनला. हा चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक पाहू शकतो हरेशला कोणतीही चुकी नाही, आणि फलंदाज झेलबाद चेतनच्या खेळीचा अंत होतो. फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती फक्त 7, 2 बाद 7 अशी स्थिती श्रीमलंग वाडी संघाची सुंदर सुरुवात करून दिली आहे गोलंदाज नयन आपल्या संघासाठी, आणि दुसरा षटक घेऊन येणार अपकमिंग यंगस्टार गोलंदाज विनायकला पाहू शकतो आपण. तर फलंदाजी मार्कवर स्ट्राईक एंडला अमन, आणि न्यू कॅन्डिडेट न्यू फलंदाज पाहू शकतो आपण नाव स्ट्राईकला दर्शनला. विनायकचा पुढचा चेंडू पाहावा लागेल, ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेर, वाईड चेंडू, अतिरिक्त धावसंख्येनं धावफलकावरती भर येते. धावसंख्या 8. हा चेंडू चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय, आणि गतीमध्ये तर कमी नाहीयेच. सुंदर गोलंदाजी, निर्धाव चेंडू हाताळतोय. पुन्हा एकदा हा चेंडू पडल्यानंतर त्याला खाली ठेवण्याचा प्रयत्न, फलंदाज काही करू शकला नाहीये. लगातारचा दुसरा डॉट पाहायला मिळाला. ओहो, लॉफ करण्याचा प्रयत्न, नयन चेंडू पर्यंत पोहोचला होता परंतु कुठेतरी थोडस मिसजज, कॅच ड्रॉप होतीये. तोपर्यंत 1 धाव, धावसंख्या धावफलकावरती 2 बाद 9 धावा. हा चेंडू फेकून दिलाय, खूप सुंदर फटका, षटकार. मगासपासून नॉन स्ट्राईक वरती पाहतोय दर्शन कशा प्रकारे चेंडू टाकतोय, आणि पाहता क्षणी पहिल्या चेंडूवरती षटकार लगावतोय. आता मात्र सुंदर ट्राय, चांगलं ट्राय पाहायला मिळालं भावेशचं. एक रनिंग कॅच होती तिथे, ड्रॉप होतीये, त्याच्यावरती ती सिंगलने धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावरती धावा पाहायला मिळेल 16 धावा. षटकातील शेवटचा चेंडू पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी करत असताना विनायक आतापर्यंत फक्त 9 धावा खर्च करतोय. हा चेंडू एलिव्हेशन मिळत नाहीये, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक नयनला पावतोय, आणि सुंदर क्षेत्ररक्षण, झेलबाद होतोय फलंदाज अमन. बॅक टू द पॅव्हिलियन.
शेवटच्या चेंडूवरती विकेट संपादित केली आहे विनायकने. 9 धावांचं षटक फेकत असताना फलंदाजाला बाद करतोय. 2 षटकामध्ये 16 धावा. नेवाली संघ म्हटलं तर फलंदाजी भक्कम पाहायला मिळेल आपल्याला. अविनाश झाला, भावेश, त्यानंतर सचिन, हरेश चांगलेच फलंदाज आहेत. त्यामुळे चांगले धावसंख्या करणं गरजेचं असेल श्रीमलंग वाडी संघाला. 16 धावा 2 षटकामध्ये. आता मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका पाहायला मिळेल आपल्याला. तिथे कोणी एक क्षेत्ररक्षक नाही. चेंडू जातोय दन 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 करत चौकार. थँक्यू. धावसंख्या धावफलकावरती 20 आली आहेत. पाहूया अजूनही जवळजवळ 11 चेंडू शिल्लक आहेत. दर्शनला आपल्या खांद्यावरती जिम्मेदारी घ्यावी लागेल, कारण क्वार्टर फायनलचा सामना आहे. इथून जो संघ विजय मिळवणार तो एका ट्रॉफीसाठी नक्कीच पोहोचणार. आणि ट्रॉफीपर्यंत पोहोचणं म्हणजेच खूप सारं परिश्रम करणं. आत्ताच्या परिस्थितीमध्ये पाहू शकतो आपण प्रत्येक संघाला एक ट्रॉफी गरजेची असते. त्यासाठी खूप परिश्रम करायला लागते. 3 ते 4 सामने जिंकावे लागतात, तेव्हाच आपण ट्रॉफीपर्यंत पोहोचतो. हेमंतला पाहू शकतो आपण गोलंदाजी मार्कवर. दुसरा चेंडू फेकत असताना ओव्हरपिच चेंडू, त्याला एलिव्हेशन मिळत नाहीये. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येणार, नयन फेकणार तोपर्यंत 2 धावा पूर्ण. या 2 धावेनं धावसंख्या धावफलकावरती 22 धावा. हेमंतचा पुढचा चेंडू, फलंदाज दर्शन प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु अनुभवी क्षेत्ररक्षक पाहू शकतो हरेशला दुसऱ्यांदा झेल टेपताना. सुंदर क्षेत्ररक्षण. फलंदाज दर्शनच्या खेळीचा अंत. दर्शन बॅक टू द पवेलियन. चांगली गोलंदाजी पाहू शकतो आपण नेवाळीच्या माध्यमातून. पहिलं षटक नयननं चांगलं फेकलं, त्यानंतर विनायकने अचूक मारा गेला, त्याच्यानंतर हेमंत आला, हेमंतनं चौकारानंतर विकेट संपादित केले. हा चेंडू यॉर्कर चेंडू, त्यावरती एक चिकट सिंगल. सिंगलनं धावफलक पुढे फरकतोय. धाव फलकावरती धावसंख्या 23. पहिल्यांदाच स्ट्राईक वरती कमलेशला पाहू शकतो आपण. स्ट्राईक रोटेट होतीये चेंडूवरती. अरे हुशारी दाखवतोय कुठेतरी ती. 24 षटकातील शेवटचा चेंडू हेमंतचा. चांगली गोलंदाजी करतो हेमंत सुद्धा या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवरती चौकार, नंतर डबल, त्यानंतर विकेट, त्यानंतर 2 सिंगल. हा चेंडू आता मात्र कुठेतरी झेल जमिनीला दान होते. कुठेतरी मिसचेज होतो थोडासा हरेशांचा. आणि या चेंडूवरती 2 धावा. तिसरं षटक समाप्त. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 26. डीजे
तीन षटकामध्ये 26 धावा आणि शेवटचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक. तर शेवटच्या षटकाचा जर विचार केला तर कमीत कमी 12 ते 14 धावा येणं गरजेचं असणार आहे. कारण समोरचा संघाची जर बॅटिंग लाईन बघितली तर खूप स्ट्रॉंग आहे, त्यामुळे 40चं टार्गेट ठेवणं खूप गरजेचं असणार आहे श्रीमलंग वाडी संघाला. कारण प्रेक्षकांना जर पाहायला मिळालं तर संध्याकाळच्या सत्रामध्ये एक रफ अँड टफ मॅच जर पाहायला मिळाली तर खूप मजा येणार आहे. आणि या चेंडूवरती फुल टॉस चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेने दिशा देतोय आणि येतोय पहिल्या चेंडूवरती पहिलाच चौकार. हा या मलिंगा ॲक्शन पाहू शकतो गोलंदाज कुणालची. पहिला चेंडू यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न कुठेतरी मिस होतोय, फुलटॉस चेंडू पडतोय आणि त्यावरती चौकार लगावतोय फलंदाज कामेश. हा चेंडू पुन्हा एकदा सुंदर कट पाहायला मिळाले आपल्याला क्षेत्ररक्षकच्या वरून. हा लगावतोय येणारा लगातारचा दुसरा चौकार. नक्कीच नक्कीच, मी म्हटलं होतं की 12 ते 14 ची आवश्यकता असणार आहे, परंतु सुरुवात ज्या प्रकारे केली आहे त्या प्रकारे जर अंत केला तर नक्कीच 40 ते 45 पर्यंत नक्कीच पोहोचणार संघ श्रीमलंगड वाडी. पाहू शकतो धावफलकावरती 34 धावा लागली आहेत. कुणालवरती आक्रमण करण्याची सुरुवात केली आहे. हा चेंडू पुढे टाकण्याचा प्रयत्न, परंतु त्याला परफेक्ट मिडल करू शकला नाहीये. स्वतःच्याच फॉलोवर सुंदर झेल पाहायला मिळाला कुणालचा. फलंदाज कामेशच्या खेळी संद कामेश बॅक टू द पवेलियन. लगातारचे दोन चौकार आल्यानंतर विकेट संपादित करतोय, संघासाठी कमबॅक साधतोय गोलंदाज कुणाल. स्ट्राईक एंडला सोहमला पाहू शकतो आपण, एक न्यू कॅन्डिडेट न्यू फलंदाज सोहम. षटकातील 3 चेंडू शिल्लक. हा चेंडू शॉट टाकण्याचा प्रयत्न, पुल शॉट खेळू शकला नाहीये. कॅच ड्रॉप होतीये, सिंगल. आणि धावसंख्या धावफलकावरती 35. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक. हा चेंडू हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न मिस होतोय. चेंडूवरती फलंदाज बाद एज होती. फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन सोहम. इनिंगचा शेवटचा चेंडू आपण पाहू शकतो कुणाला फेकताना. मोठा फटका येणं खूप गरजेचं असणार आहे, कारण धावसंख्येला रोख लागलाय. 35 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. स्लोवर चेंडू डोक्याचा वापर करतोय, नवीन फलंदाजाला स्लोवर चेंडू फेकतोय. चेंडू डॉट आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. फर्स्ट इनिंग समाप्त झाल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती 35 आणि 36 धावांचं एक माफक आव्हान नेवाली संघासमोर. तर या ऐकूयात आपण सेकंड इनिंगमध्ये आमच्या चिंचवली गावचा मधुर गोड आवाज गणेशदादा म्हात्रे यांना.
थँक्यू तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा मी गणेश म्हात्रे संध्याकाळच्या सत्रामध्ये स्वागत करतोय। आपण पाहता भारतीय जनता पार्टी चषक 2025 ची स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी आपण पाहू शकाल या स्पर्धेचे प्रमुख प्रणेते राजेश विलास म्हात्रे आणि देवेन 11 अंडमान क्रिकेट संघ चिंचवली यांच्या वतीने स्पर्धा भरवली गेली आहे। आज पहिल्याच स्पर्धेचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसामध्ये आपण पाहता जबरदस्त लढती झाल्या। एक शेवटच्या अंतिम क्षणापर्यंत लढती पाहायला मिळाली, परंतु येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 35 धावांची गरज आहे। तर आताच विशालने सांगितलं की 35 धावा हा टार्गेट 36 धावांचा टार्गेट आहे आणि या 36 धावा पूर्ण करण्यासाठी कडा संघर्ष पाहायला मिळेल, कारण श्री मलंगडवाडी या संघाने आतापर्यंत फर्स्ट बॅटिंग करत असताना तब्बल डॉमिनेट केलं होतं दोन्ही संघांना। ही तिसरी लढत विजय संपादन करेल का, आपला अस्तित्व मात्र या क्रीडांगणावरती टिकून ठेवेल का, त्यासाठी फार महत्त्वाची लढत आहे। बघा प्रत्येक संघाला हवा असतं की एखादी ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी तो प्रयत्न करत असतो, दिवस रात्र या विकेटवरती तो मात्र अस्तित्व करत असतो, परंतु जेव्हा अंतिम सामना जेव्हा गमवतोय ना त्या संघाच्या सर्व खेळाडूंना जाऊन विचारा की त्यांच्या भावना काय असतात। या भावना मी बऱ्याच क्रीडांगणावरती बघितल्यात। शेवटच्या अंतिम चेंडूवरला अंतिम सामना जेव्हा आपण गमवतो तेव्हा मात्र त्या वेदना फक्त त्या क्रिकेट रसिकांना आणि त्या खेळाडूला ठाऊक असतो। चला मॅच सुरू करायची आहे। 35 धावा डिफेन्स करायचे आहेत। श्री मलंगडवाडी या संघाने स्वप्न बघितलाय ही चॅम्पियन ट्रॉफी अर्थात एखादी ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जाण्याची, परंतु आज पाहायचं कोणत्या संघाचं स्वप्न पुरे होईल। परी 11 संघ धन्यवाद टीम साठी सुवर्ण संधी श्यामदादा पाटील यांच्याकडनं बॅक टू बॅक 3 चौकार 1000 रुपये आणि बॅक टू बॅक 3 षटकार 2000 रुपये। क्या बात है। आणि त्यानंतर सौभाग्यवती सुलभाताई गणपती हॅलो, तर सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांच्या कटआउटला आणि गणपत शेठ गायकवाड यांच्या कटआउटला जर डायरेक्ट हिट झालं तर आमची यवन जोडी अविनाश दादा सालवी आणि निलेश दादा म्हात्रे यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज। बघा संपूर्ण स्पर्धा संपेपर्यंत हा प्राइज असेल आणि आयवा जेलसाठी आमच्या प्रेक्षकांसाठी रविदादा म्हात्रे यांच्याकडनं 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल। ते घेऊन चालतोय मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये घमासान युद्ध। अजूनही सामना कोणी गमवला नाही आहे। पहिले सत्र जरी झालाय परंतु स्वप्न दोन्ही संघांनी पाहायचं आज कोणाचं स्वप्न या क्रीडांगणावरती पूर्ण होईल, कोणता संघ ट्रॉफीचा हकदार बनेल। सामना सुरू होता, मॅच स्टार्ट। पहिलाच बॉल मात्र फिरून खेळण्याचा प्रयत्न अविनाश या गोलंदाजा करणं सुरुवात केली जाते। गोलंदाज आपण पाहू शकाल चांगल्या टप्प्यावरती लाईन पकडून गोलंदाजी केली जाते आणि लाईन पकडून गोलंदाजी करणारा गोलंदाज टेनिस बॉल मध्ये हा यशस्वी असतो। ऑन साइडला पुन्हा एकदा वळून खेळण्याचा प्रयत्न अविनाशने विशाल आतापर्यंत 2 फटक्यांचा अटेम्प्ट केला, त्यामध्ये एक फटका होता रिवर्स लगा तो आबाद नाही तो बर्बाद आणि यावेळेस गुडघ्याचा वापर स्लॉकचा फटका खेळण्याचा प्रयत्न स्लॉक स्लिप ज्याला आपण म्हणू शकता त्या फटक्यामध्ये सुद्धा अनसक्सेसफुल। थोडासा प्रेशर आहे दोन्ही वलंदाजावरती 2 चेंडूवरती प्रेशर आला। आता मात्र येणाऱ्या 22 चेंडूवरती 36 धावांची गरज। आता मात्र ॲक्युरेट टायमिंग आहे। व्हॉट अ स्ट्रोक, एलिव्हेशन पाहिजे होतं तेवढे मिळालं आणि चेंडू सीमा पार आरपार षटकार। काय जबरदस्त फुटवर्कचा वापर केला। फुटवर्कचा वापर करणं फार महत्त्वाचं असतं। पुढील चेंडू रिवर्स फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळेस आपण पाहता 3 चेंडू निर्धाव। मी म्हणेल गोलंदाजाचा बोलबाला
3 चेंडू निर्धाव फेकणं, ही कारकिर्दी करणं, एक सक्सेसफुल गोलंदाजी. बघा एखादा फटका मोठा फटका येणारच आणि अविनाशने ठरवलं आहे की पॉवर प्ले फोडायचा आणि त्याचप्रमाणे तोडफोड फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करण्याचा प्रयत्न. आणि 4 चेंडूवरती आता पाहायला मिळतात परी 11 नेवाली या संघाच्या माध्यमातून धापलकावरती धावसंख्या 6 या आकड्यावरती. अजून एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, छोट्या स्वरूपाने धाव घेतली जाते, एक धाव पूर्ण केली जातं. एका धावेने धापलकावरती धावसंख्या 7 या आकड्यावरती. सामना बघा विशाल, सामन्याचे सिच्युएशन आपण पाहिले ना तर सामना अजूनही बॅलन्स आहे. कारण सामन्यामध्ये अजूनही जर सामना जिंकायचा असेल 19 चेंडू आणि 19 चेंडूमध्ये 29 धावा. संध्याकाळचा क्लायमॅक्स आहे, संध्याकाळच्या क्लायमॅक्समध्ये काही होऊ शकतो आणि त्यामुळे मात्र या सामन्यामध्ये आणि छत्रपती क्रीडांगण चिंचवलीचा क्रीडांगण हा नेहमीच ऐतिहासिक क्रीडांगण आहे, ज्यामध्ये जेव्हा सकाळचं सत्र असतं तेव्हा गोलंदाजाला मदत असतो, दुपारचं सत्र सुरू झालं की बॅटिंग चांगली होतं आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी चांगली होतं. त्याचं प्रत्यक्ष उदाहरण, व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द डे, बॅटर आउट, राहुल बॅक टू द टॅग आउट. तर निश्चित विशाल जिद्दीने क्रिकेट खेळणारा संघ कधी अपयश होत नाही. त्या प्रकारचं क्रिकेट दाखवलं पाहिजे, त्या प्रकारचं धाडस दाखवलं पाहिजे. तो धाडस मैदानाच्या आतमध्ये श्री मलंगड एक नौका संघ आहे आणि नौका संघ ज्याने 2 वर्षामध्ये पदार्पण केला, आपल्यामधलं कौशल्य दाखवण्याचा या क्रीडांगणावरती प्रयत्न केला आणि त्यांच्या कॅप्टनला मी जेव्हा विचारलं होतं की आम्ही आमचा बेस्ट देण्याचा प्रयत्न करू आणि तो बेस्ट मैदानाच्या आतमध्ये सक्सेस ठरतो. पहिल्या षटकाचा खेळ झाला, पहिल्या षटकामध्ये 7 धावा. आता सामना खूप चांगला होईल यात पदशंका नसेल. दोन्ही संघांना आमच्या भारतीय जनता पार्टी चषकाच्या आयोजकांच्या वतीने मात्र निश्चितच मी त्यांचं दोघांना शुभेच्छा देऊ, कारण दोन्ही संघ तुल्यमान संघ आहेत आणि दोन्ही संघाने आतापर्यंत क्रिकेट खूप चांगला दाखवला. आजचा पहिला दिवस खूप एन्जॉय केला. आज आमच्या पहिल्या दिवसामध्ये आम्ही पाहिलं जगदीश सरांना, ज्यांचा आवाज ऐकला, शिवराज डीजे, त्यानंतर MTC वाहिनी आणि विशाल आज आता आमच्या सोबत जॉईन झालात. विशाल कुंभारकर गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आणि विशाल कुंभारकर एक कॉमेंटेटरच्या भूमिकेमध्ये. मॅच खूप मजा आहे यात मात्र शंका नसेल. चिन्मयचा हा बॉल उडवलाय, मोठा धक्का लागण्याची शक्यता. यस, सामने में ट्विस्ट, फलंदाज बाद, अविनाशी पारी समाप्त. बंटी पाऊशे आपण कुठं असाल तर राजेश मात्रे आपल्याला शोधत आहेत. बंटी पाऊशे, यस, बंटीचा आम्हाला मेसेज आलाय, तो चहा पिण्यासाठी गेलाय. ते नाही सामन्यामध्ये रंगतदार खूप चांगल्या पद्धतीने आणि ही सिच्युएशन उमेश आपण अगोदर सुद्धा पाहिली आहे. जेव्हा जेव्हा बॅटिंग चेस करत असताना आक्रमक शैलीचा फलंदाज बाद होतोय तेव्हा सेन्सिबल क्रिकेट खेळणारा खेळाडू आतमध्ये जाणं फार गरजेचं. ज्याच्याकडे अनुभव आहे, ज्याच्याकडे चारी बाजूने तो शॉट सिलेक्शन करू शकतो. आता मात्र तसाच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरला, अर्थात हरेश जाधव आणि त्याच्या सोबतीला एक बाहुबली, निश्चितचा बाहुबली सारखा फलंदाजी करणारा खेळाडू भावेश भोईर. हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 2 चटके लागल्यात खूप लवकर परी 11 नेवाली संघाला. आताचा चेंडू पॅडवरती आतलतोय आणि इथे बचावलाय, फलंदाज बचावलाय. भावेश सोडाने बॅट घुमवण्याचा
22 कडे ताकद आहे, मोठे पटके खेळू शकते. 16 चेंडू 29 धावा. सामना होता कुठे, आला कुठे. इतर सामन्याची खरी मजा आहे. पैसा वसूल सामना होईल यात मात्र शंका नसेल. चिन्मयचा हा चेंडू जबरदस्त क्लास टायमिंग. क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला पकडला जातोय, तोपर्यंत 2 धावा. प्रशंसाजनक क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं श्री मलंगड वाडी या टीम कडनं. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावा बचावल्या टीमसाठी. धापलकावरती धावसंख्या 9 या आकड्यावरती पोहोचतोय. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर सुरू आहे. चिन्मय नेक्स्ट बॉल. ऑनसाइडला खेळायचा प्रयत्न, हवेमध्ये टॉपेज आहे. भावेश भैरचा खेळ समाप्त. फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये श्री मलंगड वाडी या संघाचा त्यांना ठाऊक होते आम्ही प्रत्येकी सामन्यामध्ये 50+ धावा ठोकल्यात, मात्र आम्हाला या सामन्यामध्ये धावा आल्या नाही तर आम्ही सुद्धा डिपेंड्स करू शकतो. ही जिद्द असणं फार गरजेचं आहे आणि ती जिद्द श्री मलंगड वाडी या टीमकडनं पाहायला मिळतं. बघा शैली जर बघितली, सर्व खेळाडूंकडे नजर मारली तर कोणताही खेळाडू शोल्डर डाऊन करून खेळत नाही आहे. प्रत्येक खेळाडू एकामेकाचा आत्मविश्वास वाढवता. आताचा बॉल हवेमध्ये आहे, गॅपमध्ये चेंडू 1 बाउन्स इंटू द बॅट, सीमारेषेच्या बाहेर. सचिन पाटीलच्या बॅटमधून सचिन पाटील ब्रँडेड फटका, चौकार. एका बाजूला अनुभव आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकाल शौर्य. दोघांचं मिश्रण खूप चांगलं आहे. यंगस्टार खेळाडू एका बाजूला खेळतात तर नेवाली संघाचे सर्व अनुभव खेळाडू ज्याने 3 ते 4-5 वर्षाचा अनुभव त्यांना आहे. परंतु एक श्री मलंगड वाडी या संघाचे नौखे खेळाडू चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स करतात. आताचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न, हवेमध्ये कॅचेस विन द मॅचेस. हा झेल फार मागणं ठरू शकतो. झेल पकडणं फार गरजेचं होतं. झेल ड्रॉप होता आणि तिथे 2 धाबा. नो बॉल, यस नो बॉल. हा सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरतोय. जे गमवलं होतं आता मात्र श्री मलंगड वाडी हा गमवत आहे. यस, किती बारकाईने नजर आहे. पंचांचं मी कौतुक करेल, जगदीश सरांचं. आता नवीन नियम आला आहे. आपण पाहिलं असेल विश्वचषक 23ला हा नियम आला की जेव्हा आपण स्टंपवरती आपला हात किंवा पाय व बॉडी ब्रश होतोय आणि बेल्स उडतात तर तो चेंडू नो घोषित करताना, आणि तसंच घडलं. MTC या वाहिनीच्या माध्यमातून, रिप्लेच्या माध्यमातून आम्ही पाहिलं. नेक्स्ट बॉल, स्लॉर 1, गती कमी केली, थांबवलं, फलंदाजाला शांत ठेवलं. सचिन पाटील पूर्णपणे ब्लँक स्ट्रोक खेळतोय. डॉट चेंडूची समाप्ती, फार काही करू शकला नाही. या फ्रीजचा वापर करता आला नाही सचिन पाटीलला. षटक समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर ज्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना थांबवलं होतं नेवाली परी-11 नेवाली संघाने 16 या आकड्यावरती, तशाच पद्धतीचं चोख प्रत्युत्तर टिट फॉर टॅट दिलं जातं श्री मलंगड वाडी या टीमकडनं. डीजे चल. या सामन्यामध्ये अजून खूप राम बाकी आहे. अजूनही सामन्यामध्ये इरादा स्पष्ट झाला नाही की नेवाली संघ जिंकेल की श्री मलंगड वाडी संघ. दोन्ही संघांना चान्स आहेत 50%. मी म्हणेन सामना बॅलन्स आहे. सामना कोणीही जिंकू शकतो.
कारण 12 चेंडू 20 धावा होतील सुद्धा आणि नाही सुद्धा. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे श्री मलंगडवाडी या संघाने, तर मलंगडवाडी सुद्धा हा सामना जिंकू शकतो. आणि जर ज्या पद्धतीने ज्या फलंदाजाचं नाव आहे नेवाली टीमच्या, त्या पद्धतीने जर फलंदाजी केली तर नेवाली संघ हा सामना जिंकू शकतो. तर दोन्ही संघांना संधी आहे. सामना एखाद्या बंद लिफाफामध्ये ज्या पद्धतीने कोणाला ठाऊक नसतोय की या लिफाफामध्ये काय आहे, तशाच पद्धतीचा हा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. सामन्याचा प्रतिबिंब षटक तुम्हाला पाहायला मिळतं. टर्निंग पॉइंट ऑफ द ओव्हर या षटकामध्ये विशाल फार काही सांगून जाईल की सामना कोणत्या दिशेने आहे, नेवाली की श्री मलंगडवाडी. यावेळेस फिरवलाय, चांगलाच फिरवलाय, चेंडू सीमा पार येतो, हा चौकार, 4 धावा. कॅरी केला ना तर या सामन्यामध्ये उमेश फार मजा येईल. यावेळेचा फटका, व्हॉट अ हिट. सामना पूर्णपणे खुला गेलाय. हरेश जाधव ब्रँडेड स्ट्रोक, षटकार. टायमिंगच्या आधारात खेळणारा खेळाडू कधी यशस्वी असतो. कारण उमेश कुंभारकर सारखा खेळाडू मी बऱ्याचदा पाहिला, टायमिंगच्या आधारात त्याचे स्ट्रोक असतात. आणि हरेश जाधव हा सुद्धा टायमिंगच्या आधारात खेळतो. आमच्या समालोचन कक्षामध्ये सध्या अजून एक जर षटकार पेश केला तर रविदादा मात्रे यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. रविदादा सकाळच्या 17 पासून श्यामदादा पाटील यांच्याकडनं सुद्धा अजून एक षटकार पेश केला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. 10 चेंडू 10 धावांची गरज आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हरेश. बघा क्रिकेटमध्ये हरेशला ठाऊक आहे की मला कशा पद्धतीने क्रिकेट खेळायचं आहे. सेन्सिबल क्रिकेटने ओळखलं जातं हरेश जाधवला. त्या पद्धतीचा क्रिकेट लालच बुरी बला आहे. तर काय क्रिकेट निश्चितच आपण आपले संत सुद्धा सांगून गेलेत तुका पैशाचा नाद करू नका. कारण पैसा जेवढं चांगला आहे तेवढं वाईट सुद्धा आहे. जर हरेशचं विकेट गेला असता तर कदाचित सामना पुन्हा एकदा टर्न झाला असतं. त्यामुळे हरेश मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत नाही. हा चेंडू सुरेख आहे, डॉट चेंडू, 8 मध्ये 9. क्या बात आहे, जबरदस्त सामना. 8 मध्ये 9. प्रत्येक चेंडू वरती दबाव निर्माण होऊ शकतो. 8 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. सचिन पाटील सारख्या फलंदाजाला आता शांत ठेवलं जात आहे गोलंदाजाकडनं. यावेळेस बॅकफूट ड्राईव्ह, व्हॉट अ पंच. चेंडू सीमा पार, 1 बाउन्स इनटू द फॅन्स, पॉइंटला चौकार. क्लास टायमिंग. 5 धावांची गरज आहे. 7 चेंडू शिल्लक आहेत. असं वाटलं होतं की सामन्यामध्ये खूप मजा येईल. निश्चित आमच्या समालोचन कक्षामध्ये चर्चा होतात की जेव्हा या पद्धतीने स्ट्रोक खेळण्यासाठी वेट करणं फार महत्त्वाचं आहे. आणि त्या पद्धतीने वेट केलं, चेंडू पूर्णपणे येऊ दिला आणि त्यानंतर स्क्वेअर कटचा फटका. ज्याप्रमाणे इंटरनॅशनलमध्ये आपण पाहू शकाल वीरेंद्र सेहवागला. त्यानंतर जर आपल्या मलंगड क्रिकेटमध्ये पाहिलं असेल तर जास्तीत जास्त आम्ही उमेश कुंभारकरला तो फटका खेळताना पाहतोय. यावेळचा फटका सीमा पार, सामना फिनिश. आणि सुपर 4 मध्ये क्वालिफाय करणारा संघ, प्रथम संघ आम्हाला मिळाला आहे परी 11 नेवाली संघ. आणि हार्ड लक
श्री मलंगडवाडी संघ. मात्र आपण 4 बत्ता रिपोर्ट करायचा. टीमच्या कॅप्टनला आम्ही अगोदर सूचना देतोय. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट परिचित. जेव्हा सामना फसला होता आणि त्या क्षणाला चौकार षटकार प्रहार करून सामना टर्न केला तो हरेश जाधव ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. हरेश जाधव आपण मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी या. उद्या 4 वाजता येण्यासाठी विसरू नका. बघा आमच्या मान्यवरांना जायचं. हरेश आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी कलेक्ट करा त्यानंतर जा. श्यामदादांच्या शुभाशय मी देत आहोत मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी. आज मी पूर्णपणे आमचे जे डीजे मास्टर आहेत आणि त्यांची संपूर्ण टीम त्यांचा आभार व्यक्त करतोय. शिवराज डीजेचा त्यांच्यामुळे आमच्या आवाजाची काळजी घेतली गेली. त्यानंतर MTC बाईनी ओमसाई MTC, त्यानंतर आमचे पंच ऑफिशियल जगदीश सर असतील, मुकेशजी गायकर सर यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो.